चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 7 सर्ग 1. जन्मकथा ही हनुमंताची आता समजूनी घ्यावी. कथे मागची तत्वार्थे ही विमल बुद्धीने घ्यावी. चैत्र पौर्णिमा सूर्योदय तो जन्मे ऐसा बाळ. झेप घेतसे रविबिंबा ते जवन तोडिली नाळ. स्वर्गलोकीचा इंद्रही आला वज्र घेऊनी हाते. पोटाशी त्या घेऊनी हलके घात चिकेला हनुते. केसरी नंदन वीर बाहू तो स्तंभित थोडा झाला. अंजनी सुत तो पवन पुत्र ही हनुमान तो झाला. वज्र लागले त्या देहाला वज्र देही तो होई. हनुमान तो ईश कृपेने हनुमंत तो होई. त्या हनुमंताचे किती कथावे शौर्य तेज ते गुण. जितेंद्रिय तो बुद्धिमंत तो वरिष्ठ ते सद्गुण. भाव भक्तीचा दास्य वृत्तीचा तसेच तत्परतेचा. हनुमंत हा आदर्शाचा यौगिक सामर्थ्याचा. स्वामींनीही तयास दिधले साधने तते स्थान. चिंतनात ते पवन सुताच्या होती नितरम मान. मानव जन्मे असाच जगती केसरी बीजातुनी. गुरु अंजनी त्यास लाभता घेती कुरवाळुनी. साधनेत तो पवन पुत्र हो साध्यतया रविबिंब. इंद्र प्रकृती मध्ये येतसे वज्र नियतीचा खांब. होता संगर नियती संगे वज्र देही तो होई. ज्ञानलीन त्या पाहुन नियती हनुमत पद त्या देई. म्हणून साधके साधनेतही घ्यावा तो हनुमंत. प्रणव करुनी वायू नंदन व्हावेची ज्ञानवंत. स्वामींना ते बहु आवडे श्रीराम राम दर्शनी. हात धरोनी मला चालवी म्हणती ये प्रार्थुनी. दशरथ नंदन जानकी वल्लभ याहुनी राम निराळा. मर्यादेचा पुरुषोत्तम तो सत्यव्रती आगळा. श्रीरामांच्या सन्मुख राही नित्य चिकर जोडुनी. अशा एक त्या हनुमंताला घ्यावे हे जाणुनी. रुद्रावतारी शिवस्वरूपी भक्त असे रामाचा. विष्णु अवतारी राम अंतरी असे भाव शिवाचा. असा मारुती पवन पुत्र तो प्राणाच्याही धारे. येतो जातो मानव शरीरी श्वासाच्या आधारे. म्हणून स्वामी पवन सुताया दैवत ते मानिती. साक्ष ठेवुनी तयास तेही ध्यान साधना करीती. घेता श्वास ही सोची म्हणावे सोडताना ते हम. घेता सोडता मिळुनी होते सोहम सोहम सोहम.
सोहम म्हणता तो मी आहे देव आणिक भक्त, अतूट नाते उद्धरी जीवा जन्म मृत्यू ते मुक्त, विश्वपुरुष तो किंचित जाणा आकाशाच्या स्वरूपे, त्या आकाशी दिसतील त्याची विराट विशाल रूपे, अंतच नाही त्या आकाशा नसते त्या मर्यादा, दृष्टीस आपुल्या परंतु असते क्षितिजाची मर्यादा, या मर्यादी असलो तरीही अतर्क्य जे भावते, तर्कातून जे कळते काही मनात उमलून येते, सूर्यचंद्र हे विशाल डोळे विराट या पुरुषाचे, एक तळपतो एक उजळतो कार्यप्रकाशी त्यांचे, सूर्य तळपतो दिवसा देई संजीवन जीवाते, चंद्र विलसतो रात्री घडवी मानस संजीवनते, प्रकाश कार्य ही दोघांचे ते परिभिन्नता त्यात, परस्परांना पोषक असती घटक जसे जीवनात, सहस्त्र किरणे सहस्त्रधारा असती सूर्या ठाई, सुधीर ज्योत्स्नमय अमृतधारा असती चंद्रा ठाई, देवेंद्राच्या विशाल अंगणी लक्षावधिते तारे, तसे खेळती धुंद सुगंधित स्वेच्छेने ते वारे, या सर्वांचे रोजच दर्शन घेतो जरी आपण, विश्वकार्य हे याची नसते चित्ती आपुल्या जाण, बघतो आपण चर्मचक्षुनी मर्यादा त्या पडे, दिसते केवळ अंतरचक्षुनी क्षितिजाचे पलीकडे, अनंत ऐसी विश्वे ज्यामध्ये सहजे सामावती, विशाल ऐशा विराटतेला विश्वपुरुष बोलती, पृथ्वी पाणी तेजनी वायू तसेच ते आकाश, पंचभूतांच्या अतीत असते तेच असे अवकाश, अवकाशाचा वेध घेतसे जधी जयाची दृष्टी, स्थूल सरोनी सूक्ष्म दिसतसे सर्वतयाला सृष्टी, स्वामींच्या दृष्टीस जहाला विशालतेचा स्पर्श, विद्येचा आनंद घेऊया हृदयी भरला हर्ष, आता साधने रूप बदलले अशी तीव्रता आली, ध्यानामधली जागरूकता ही दृश्ये टिपू लागली, अंतराळीचा तेज लोळतो अवचित खाली आला, प्रखर दिव्यते मम देहाला काष्टवत करुनी गेला, सुटली सारी देह बंधने निश्चलता ती येई, देहच माझा माझ्या पुढती विशाल रूपते घेई, कधी कोणते बोट धरुनी नेई मजला संगे, निर्जन जलमय भयप्रद स्थानी जीव तिथे रंगे, ऐसी दृश्ये बघू लागता भान भवतीचे नाही, जागृतीतही स्वामी आता याच भावने राही, प्रसंग ऐसा घडे एकदा येई एक प्रचिती, चैतन्याचा स्त्रोत प्रकटला असा अचानक चित्ती, एके दिवशी भगिनी सदना स्वामीस जाणे होते, जाया पुत्रा घेऊन संगे घरून निघाले होते, किरण सुधीर या दोघांची ही दुचाकी वाहने होती, पितानी माता मागे बसवून उभय चालले होती, वळणे घेऊन मार्गे जाता येता भर चौकात, मालवाहुती गाडी आली समोर बहुवेगात, तशाच वेगी किरणही होता मागे स्वामी बसले, अपघाताचे लक्षण सारे पुढ्यात येते दिसले, तरी न विचले स्वामींचे मन निश्चलतेने पाही, मृत्यू समोरी उभा ठाकला चिंता कसली नाही, क्षणात मिटले डोळे त्यांनी अंध्यान असे लागले, परिसर रस्ता वाहन गाडी विरुनी सारे गेले,
कंचनिळी अनशुभ्र पांढरी प्रकाश वलये दिसली, परस्परामध्ये मिसळून आता ज्योतिर्मय ती दिसली. दुःखच नाही नाही चिंता स्मृती कशाची नाही, तरल सूक्ष्मता वाढे ऐसी त्यातून पुढती पाही. प्रकाशातुनी व्यक्ती प्रगटे हळूहळू स्पष्टची होई, निरखुनी बघता विस्मित स्वामी थकीत मनते होई. ती तर होती देवी लक्ष्मी साक्षात जगन्माता, जगदंबेचे रूप पाहुनी मोद भरे त्या चित्ता. रूप तिचे ते लावण्याचे प्रसन्न अन प्रेमळ, रूप स्वामीचे झाले होते बालक ते निर्मळ. अंकी घेऊन निजपुत्राला जननी जयकुरवाळी, तैसे स्वामी मांडीवरती देवी तया कुरवाळी. वत्सलतेचा स्पर्श जाणवे अंगिल लाटी डोई, पुलकित झाले अंग अंग ते दिव्य अनुभवाये. तनी मनी त्या भरे चेतना स्त्रोत फुटे आनंद, विहरत होते डोहामधी त्या स्वामी विद्यानंद. सरे डुंबणे उघडी नयने वास्तवताये भान, रस्ता गाडी काहीच नव्हते रुग्णालयचे स्थान. नियतीनेही कार्य आपुले अचूकची केले होते, टक्कर होऊन पिता पुत्र ते दूर उडाले होते. म्हणून आणले रुग्णालय त्या उपाय चालू होते, घातव्रणी त्या जखमा मधुनी रुधिर गळतची होते. बधिरतेची नको योजना स्वामी ते वदती, वैद्यक साऱ्या कृती कृतींचे अवलोकन ते करीती. नाही रडणे नाही विभळणे सस्मित होते वदनी, वैद्यक वदले रुग्ण असाही नाही देखिला जीवनी. विश्वपुरुष तो ऐसा दावी विराट आपुली रूपे, स्वामी जीवनी विशालताये स्पर्श करीती स्वरूपे. पर्व 7 सर्ग 1 समाप्त.